ओम शांती. 8 ऑक्टोबर 2002ची ही अव्यक्तवाणी आहे. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आत्मिक प्रेमाची मूर्ती बनून शिक्षण आणि सहयोग द्या. बाप दादा आज मास्टर ज्ञानसागर मुलांना भेटत आहेत. हे ईश्वरीय प्रेम मुलांच्या पालनेचा आधार आहे. आत्मिक प्रेम ब्राह्मण संघटनेचा आधार आहे. आत्मिक प्रेम फक्त मुलांनाच अनुभव होतो. विश्वातील सगळेच या ईश्वरीय प्रेमाचे तहानलेले आहेत. चालता फिरता आत्मिक प्रेमाची वृत्ती, दृष्टी, बोल, संबंध, संपर्क म्हणजेच कर्ममध्ये अनुभव व्हायला पाहिजे. कशीही आत्मा असली तरी ब्राह्मणांचा स्वभाव सहज बनायला पाहिजे. बापाचे आणि मम्मा यांचेच अनुकरण करायला पाहिजे. ब्राह्मण जीवनाचा सहज स्वभाव मास्टर प्रेमाचा सागर आहे. परिस्थिती तर येणारच आहे. हे तर ब्राह्मण जीवनातील रस्त्यांचे आजूबाजूचे दृश्य आहेत. आणि दृश्य सगळे सुंदर असतात कारण ते थोड्या वेळापुरतेच असतात. कधी कसे तर कधी कसे, पण रस्ता पार करणे ब्राह्मणांचे कार्य आहे. बाबांनी सगळ्यांनाच इतके प्रेम दिले की सगळ्यांच्या मुखातून निघते, बाबा माझ्याशीच खूप प्रेम करतो. स्वतः आत्मिक प्रेमाची मूर्ती बनायला पाहिजे. प्रत्येक विघ्नाचे समाधान करण्यासाठी सहयोगी बनायचे आहे. बापदादांनी सगळ्यांच्या भाग्याचा सितारा चमकविला. मुलांचे गीत नेहमी असेच असायला पाहिजे. वाह माझे श्रेष्ठ भाग्य, वाह. पूर्ण कल्पातही भक्त लोक मुलांच्या भाग्याचे वर्णन करतात. मुलांच्या भाग्याचे गायनही होते. अर्धा कल्प मुलांच्या भाग्याचे गायन अनेक लोक गातात. पूर्ण विश्वामधून बाबांनी मुलांनाच निवडले म्हणून नेहमी ईश्वर आणि आपले भाग्य दोन्हीची स्मृती राहायला पाहिजे. पूर्ण कल्पातही अशी कोणतीच आत्मा नाही की जिला रोज यात प्यार मिळतो. असा कुठे बाप असेल का की जो रोज मुलांना पत्र लिहितो आणि यात प्यार देतो. ईश्वराचे प्रेम मिळते. आपले भाग्य आठवले की व्यर्थ संपून जाईन. संगमयुगाच्या वेळेचे महत्त्व समजून प्रत्येक सेकंदात आपले प्रारब्ध श्रेष्ठ बनवत राहायला पाहिजे. बाबा म्हणतात सगळ्याच आत्मा विशेष आहेत. फक्त आपल्या विशेषतेला समजून कार्यात लावायला पाहिजे. प्रत्येकाची विशेषता उडती कलेची तीव्र विधी बनेल. संगमयुगातील प्रत्येक विशेषता परमात्म देण आहे. 1-2 तासाचे नाही तर अखंड महादानी बनायचे आहे. खुला भंडार आहे म्हणून बापालाही भोला भंडारी म्हणतात. देवता म्हणजे
देण्याचा संस्कार. कोणी काहीही देवो, पण मुलांनी सुख, शांती, प्रेम, शक्ती द्यायला पाहिजे. सेवा करणे म्हणजे जमा करणे. सेवाधारींशी बापाचे विशेष प्रेम आहे, कारण बाप दादा पण विश्वाचा सेवक आहे. मनाला नेहमी बिझी ठेवायला पाहिजे. बाबांच्या यादमध्ये नाहीतर सेवेमध्ये. कोणतेही कार्य करत असताना स्वमान लक्षात ठेवायला पाहिजे. मी विश्वातील सर्व आत्म्यांमधून श्रेष्ठ आत्मा आहे. रूहानी नशा, रूहानी प्राप्ती मध्येच वेळ घालवायला पाहिजे. ओम शांती.